नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाचं अपडेट समोर आलेलं आहे. महत्त्वाची माहिती ही समोर आलेली आहे. तर काय आहे ती माहिती? तर राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जेव्हा काल पत्रकारांशी ते बोलत होते, पत्रकार बंधूंसोबत ते जेव्हा चर्चा करत होते, त्यावेळेस त्यांनी असं विधान केलं, की आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना दिवाळीची जी भाऊबीज भेट आहे ती मिळणार आहे. तर हे महत्त्वाचं विधान त्यांनी काल पत्रकार बंधूंशी बोलताना केलेलं आहे. तर मग खरंच जेव्हा त्यांनी असं विधान केलं, तेव्हा न्यूजमध्ये सर्व ठिकाणी लाडक्या बहिणींना भाऊबीज भेट मिळणार अशी न्यूज होती. तर सगळ्या लाडक्या बहिणी या विचारात होत्या, की आता आपल्याला जसं अंगणवाडी ताई आहेत त्यांना भाऊबीज भेट मिळाली होती, त्याप्रमाणे आपल्याला भाऊबीज भेट मिळणार का? तर आता याच संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेऊया. खरंच नेमकं नक्की कोणती भेट आपल्याला भाऊबीजेची मिळणार आहे, ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया. लय भारी माहिती, माहिती जी बदल घडवते. तर मित्रांनो, जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी असं विधान केलं, की राज्यातील आपल्या लाडक्या बहिणींना दिवाळीची जी भाऊबीज भेट आहे ती मिळणार आहे. तर दिवाळीची भाऊबीज भेट म्हणजे नेमकं आपल्या ऑक्टोबरचा जो 16वा जो हप्ता आहे, तो आपल्याला या भाऊबीज भेटनिमित्त हा दिला जाणार आहे. पण आता आज तर भाऊबीज आहे आणि त्यांनी काल विधान केलं. तर विविध विभागातून जेव्हा शासन निर्णय येतो निधी संदर्भात, तेव्हा त्या शासन निर्णयात निधीची तरतूद केलेली असते. तशी तरतूद अद्यापही काही समोर आलेली नाही जी-आरच्या माध्यमातून. मग खरंच आता हा हप्ता आज मिळणार आहे का? तर नाही, अजून तरी तसं काही शक्यता दिसत नाही. मग कधी मिळेल? तर बघा, हा शासन निर्णय साधारणतः 2 दिवसात निघण्याची शक्यता आहे आणि पुढील त्याच्या 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये जो 16वा जो ऑक्टोबरचा हप्ता आहे, तो वितरित केला जाऊ शकतो. तर ही एवढी शक्यता आहे. तर भाऊबीज भेट वगैरे काही नसून ती तुम्हाला तुमच्या ऑक्टोबरचा जो काही हप्ता आहे, तो तुम्हाला जो पुढच्या महिन्यात मिळणार होता, तो येत्या एवढ्या 5-6 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, ज्या लाडक्या बहिणींची के-वाय-सी ही अद्यापही झालेली नाही, त्या संदर्भात आता के-वाय-सीचं जे काही तुमचं राहिलेलं पेंडिंग आहे, ओ-टी-पी जात नव्हता वगैरे, तर आता जो सर्व्हर आहे, तो सर्व्हरचा जो इश्यू आहे, तो आता त्यांनी क्लिअर केलेला आहे. तर तुम्ही आता तुमची के-वाय-सी करून घेऊ शकता आणि अपडेट करा, के-वाय-सी करा आणि हा हप्ता तुम्हाला आता लवकरच वितरित केला जाईल, या संदर्भातचं विधान आता आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे. तर बघूया, जसा शासन निर्णय येईल तसं मी आपल्या चॅनलवरती आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे. तर अशा प्रकारची जी माहिती आहे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन बटनला दाबा. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करा. सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचू द्या. शेअर करत जा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लय भारी माहिती, माहिती जी बदल घडवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.